अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो, आज 26 नोव्हेंबर रविवार अत्यंत विशेष आणि महत्त्वाचा दिवस, कारण आज आहे कार्तिकी पौर्णिमा, ज्या पौर्णिमेला आपण त्रिपुरारी पौर्णिमा असे देखील म्हणतो। बऱ्याच लोकांचं कन्फ्युजन आहे की ताई नक्की पौर्णिमा आहे कधी। तर बघा, पौर्णिमा जी आहे ती 2 दिवस आहे, कारण रविवारी म्हणजे आज 3:53 या पौर्णिमेचा प्रारंभ काल सुरू होत आहे, तर सोमवारी ही पौर्णिमा जी आहे ती दुपारी 2:45 पौर्णिमा समाप्त होत आहे। जी पौर्णिमा खरं तर सूर्य बघत असतो, म्हणजे सूर्याने बघितलेली जी पौर्णिमा असते ती संपूर्ण दिवसभर गृहीत धरली जाते। त्यामुळे पौर्णिमेचे जे उपाय करायचे आहे ते संपूर्ण दिवसभर उद्याच्या दिवशी तुम्ही केलात तरीही चालेल। आज 3 नंतर पौर्णिमेचा प्रारंभ काळ सुरू होत आहे, त्यामुळे आज रात्रीपासून तुम्हाला ज्या काही तुम्ही सेवा पौर्णिमेच्या करत आहात त्या सर्व सेवा तुम्हाला करायच्या आहेत। सत्यनारायण कधी करायचं, तर शक्यतो आज प्रदोष समयी सत्यनारायण करायचं आहे, किंवा मग उद्याच्या दिवशी 2:45 आत म्हणजे पौर्णिमा समाप्त होण्याच्या अगोदर तुम्हाला सत्यनारायण करायचं आहे। बघा, पौर्णिमेचा दिवस हा माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी, माता लक्ष्मीला आपल्या घराकडे आकर्षित करण्यासाठी विशेष महत्त्वाचा असतो। पौर्णिमेच्या दिवशी आपण माता लक्ष्मीची, धनदैवतेची, त्याचबरोबर आपल्या कुलदैवतेची आणि अन्नपूर्ण मातेची जेवढी सेवा कराल, जेवढी पूजा कराल, किंवा माता लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी तुम्ही जेवढे उपाय कराल ते सगळेच उपाय आणि सेवा ह्या लाखात एक असतात, तुम्हाला शीघ्र फलदायी असतात, म्हणजे त्वरित लाभ देणारे असतात। खरं तर आज करवायच्या बऱ्याचशा सेवा, मग ते धनलक्ष्मी प्राप्तीसाठी असेल, लक्ष्मी कृपा होण्यासाठी असेल, किंवा कुलदेवीची कृपा प्राप्त करण्यासाठी असेल, बऱ्याचशा सेवा मी तुम्हाला मागच्या काही व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत। मात्र आत्ताच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आजच्या दिवशी किंवा उद्याच्या दिवशी, म्हणजे या पौर्णिमाचा जो प्रारंभ आहे, या पौर्णिमेच्या प्रारंभ काळामध्ये आपल्याला आपल्या घरामध्ये असलेली जी अन्नपूर्ण माता आहे, या अन्नपूर्ण मातेला कुठली अशी गोष्ट अर्पण करायची आहे जी गोष्ट अर्पण केल्याने आपल्या घरामध्ये असलेलं जे दारिद्र्य आहे ते समाप्त होईल, आपल्या घरामध्ये असलेली जी गरिबी आहे ती समाप्त होईल, घरातील प्रत्येक कोपरा आणि कोपरा धनधान्याने भरून राहील, घरामध्ये यशप्राप्ती होईल, घरात सुख समृद्धी येईल। बघा, अन्नपूर्ण मातेची मूर्ती ही प्रत्येक घरोघरी असते। ती मूर्ती आणून फक्त चालत नाही, तर प्रत्येक मंगळवारी असेल, शुक्रवारी असेल, किंवा पौर्णिमेला असेल, अमावस्येला असेल, आपल्याला तिची जी पूजा आराधना आहे ती वेळोवेळी करता आली पाहिजे, तिला जागृत ठेवता आलं पाहिजे। फक्त मूर्ती आणून नाही चालत, तर ती जेव्हा जागृत अवस्थेत असते तेव्हाच त्याचा जो लाभ आहे तो आपल्याला घडत असतो। मी तुम्हाला बऱ्याच व्हिडिओमध्ये प्रत्येक सणाची किंवा प्रत्येक विशेष दिवसाची माहिती सांगत असते की कशा पद्धतीने काय उपाय आणि सेवा करायच्या। आज पौर्णिमा आहे, त्यामुळे अन्नपूर्ण देवतेचा एक विशेष महत्त्वाचा उपाय तुम्हाला मी सांगणार आहे। ही एक गोष्ट तुम्हाला अन्नपूर्ण मातेला अर्पण करायची आहे, जी गोष्ट अर्पण केल्याने तुमच्या घरामध्ये, तुमच्या आयुष्यामध्ये असलेलं जे आपण म्हणतो की 7 जन्माचं दारिद्र्य हे एका क्षणात समाप्त होईल। अन्नपूर्ण मातेचा आशीर्वाद तुम्हाला तुमच्या घरातील प्रत्येक सदस्याला प्राप्त होईल, आणि ज्यामुळे तुमच्या घरामध्ये यशप्राप्ती होईल, घरातील कोपरा आणि कोपरा धनधान्याने भरून राहील। आता कुठला उपाय आहे, नक्की काय करायचं आहे, हे सगळं काही ऐकण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, आणि जे चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। बघा, आपल्याला काय करायचं आहे, सायंकाळी तुम्ही करू शकतात, किंवा उद्या 3 वाजायच्या आतमध्ये केलं तरीही चालेल। यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या देवघराच्या समोर तुम्हाला बसायचं आहे, एक सुंदर तुम्हाला दिवा लावून घ्यायचा आहे, त्यानंतर एक अगरबत्ती लावायची आहे, यानंतर एक ताम्हण घ्यायचं आहे, या ताम्हणामध्ये अन्नपूर्ण मातेची मूर्ती ठेवून द्यायची आहे, त्यावरती थोडंसं दूध, थोडंसं पाणी घालायचं आहे, फुलाच्या पाकळ्या घालायच्या आहेत, अक्षता घालायच्या आहेत, आणि तुम्हाला दूध आणि पाण्याने अभिषेक घालायचा आहे। ठीक आहे, अन्नपूर्ण मातेला अभिषेक घालून झाला की त्यानंतर तुम्हाला एक वाटी घ्यायची आहे, ज्या वाटीमध्ये, ज्या प्लेटमध्ये तुम्ही ही अन्नपूर्ण मातेची मूर्ती ठेवता, तर ती वाटी किंवा एक प्लेट घ्यायची आहे। या वाटीला एक स्वस्तिक काढायचे, समजा ही वाटी आहे, वाटीमध्ये एक स्वस्तिक काढायचे हळद कुंकवाने। स्वस्तिक काढून झालं की त्यानंतर या स्वस्तिकावरती एक तुम्हाला पिवळ्या किंवा लाल रंगाचा एक वस्त्राचा तुकडा, ज्याला आपण कापड म्हणतो, तर हा कापड किंवा एक वस्त्राचा तुकडा तुम्हाला या वाटीमध्ये त्या स्वस्तिकच्या वरती ठेवून द्यायचा आहे, थोडासा मोठाच ठेवा। ठीक आहे, ठेवल्यानंतर या कापडावरती तुम्हाला थोडेसे अगदी 5-6 दाणे तांदळाचे ठेवायचे। 5-6 दाणे तांदळाचे ठेवून जी मूर्ती, अन्नपूर्ण मातेची जी मूर्ती आहे, जिला तुम्ही अभिषेक घातलेला आहे, तर ही मूर्ती तुम्हाला या तांदळावरती, म्हणजे या कापडावरती ठेवलेले जे तांदूळ आहेत त्या तांदळावरती ही मूर्ती तुम्हाला ठेवून द्यायची आहे।
ठेवल्यानंतर तुम्हाला या अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला हळद आणि कुंकू अर्पण करायचं आहे. हळद आणि कुंकू अर्पण करायचं आहे. धूप दीप तुम्ही जो दिवा लावलेला आहे, जी अगरबत्ती लावलेली आहे ती तुम्हाला ओवाळायची आहे. हे सर्व करून झालं की त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, एक दुसरी छोटी वाटी घ्यायची आहे. द्रोण घेतला तरीही चालेल, एखादी प्लेट घेतली तरीही चालेल. या प्लेटमध्ये किंवा या वाटीमध्ये तुम्हाला थोडेसे मुठभर तांदूळ घ्यायचे. थोडेसे मुठभर तांदूळ, यामध्ये तुम्हाला अख्खे धने, असं मोजण्याची काही गरज नाही, एवढे तांदूळ घ्या तर तेवढेच तुम्हाला धने घ्यायचे आहेत. ठीक आहे, थोडे तांदूळ थोडे धने घ्यायचे आहेत. हे दोनही मिक्स एका वाटीमध्ये ठेवायचे आहेत आणि यावरती तुम्हाला दालचिनीची पावडर, थोडीशी दालचिनीची पावडर, थोडी चंदन पावडर आणि थोडीशी लवंगांची पावडर, थोडी दालचिनी पावडर, लवंगांची आणि चंदनाची पावडर, ह्या सर्व ज्या 3 पावडर आहेत ह्या तुम्हाला त्या धण्या आणि तांदळांमध्ये टाकायच्या आहेत आणि त्या मिक्स करायच्या आहेत. मिक्स करून तुम्हाला हाताची ही मूठ भरायची आहे आणि मूठ भरून तुम्हाला अन्नपूर्णा देवीच्या म्हणजे अन्नपूर्णा देवीची जी मूर्ती आहे त्या मूर्तीवरती तुम्हाला ही मूठ थोडी थोडी सोडायची. सोडत असताना नित्यसेवेच्या पुस्तकात असलेलं जे श्री सूक्त आहे हे श्री सूक्त तुम्हाला म्हणायचं आहे. गुगलवरती सर्च केलं तरीही सहज येईल. तर हे श्री सूक्त जे आहे ते फलश्रुतीसहित संपूर्ण म्हणायचं आहे. तोपर्यंत यातले थोडे थोडे तांदूळ आणि धने हे तुम्हाला अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीपर्यंत अर्पण करायचे आहे. ठीक आहे, घेतलेले सर्व धणे आणि सर्व तुम्हाला अर्पण करून झालं की त्यानंतर अन्नपूर्णा मातेला पुन्हा हळद कुंकू अर्पण करायचं आहे आणि तुमची जी इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला अन्नपूर्णा मातेकडे व्यक्त करायची आहे. त्यानंतर काय करायचं तर 1 रुपयाचं एक नाणं घ्यायचं आणि हे नाणं तुम्हाला त्या वाटीमध्ये, त्या प्लेटमध्ये अन्नपूर्णा मातेच्या समोर ठेवून द्यायचं आहे. त्या 1 रुपयाच्या नाण्यावरती तुम्हाला एक कवडी ठेवायची. बघा, आपल्या देवघरामध्ये असलेली जी कवडी आहे ती घेतली तरी चालेल किंवा विकत नवीन घेतली तरीही चालेल. एक कवडी तुम्हाला तिथे ठेवून द्यायची आहे. ठीक आहे, ठेवून दिल्यानंतर अन्नपूर्णा मातेची जी मूर्ती किंवा जे तुम्ही आता हे सर्व केलेलं आहे ते देवघरामध्ये ठेवलं तरी चालेल किंवा एक सेपरेट चौरंगावरती तुम्ही ठेवून दिलं तरीही चालेल. यानंतर तुमची जी काही कामं असतील ती कामं तुम्ही करू शकतात. ही जी अन्नपूर्णा मातेची मूर्ती आहे ही 24 तास, आज केलं किंवा उद्या जरी तुम्ही केलं तरी काउंट करायचे, 24 तास तुम्हाला ही जी मूर्ती आहे ही या अन्नधान्यांमध्येच तुम्हाला ठेवून द्यायची. म्हणजे जे धने आणि जे तांदूळ तुम्ही अर्पण केलेले आहे त्यामध्येच तुम्हाला 24 तास ठेवून द्यायची आहे. 24 तास पूर्ण झाले की त्यानंतर ही जी मूर्ती आहे ती बाजूला काढून तुम्हाला घ्यायची आहे आणि ज्या कापडामध्ये हे सर्व तुम्ही ठेवलेलं आहे, 1 रुपयाचं नाणं असेल, कवडी असेल, धने, तांदूळ सर्व जे काही असेल ते कापडासकट तुम्हाला असं उचलायचं आहे. आता समजा ह्या कापडामध्ये मी सर्व घेतले तर असं तुम्हाला उचलायचं आहे. उचलून तुम्हाला याला अशी या कापडाला अशी गाठ मारायची आहे. गाठ मारून ही जी पोटली तयार होईल ती थोडीशी बाजूला ठेवायची आहे. त्यानंतर ज्या वाटीतून तुम्ही ही पोटली बाहेर काढलेली आहे, म्हणजे हे सर्व बाहेर काढलेलं आहे, त्या वाटीमध्ये मुठभर तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्या मुठभर तांदळांमध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती पुन्हा नव्याने तुम्हाला ठेवायची आहे आणि ही जी वाटी आहे ती पुन्हा तुम्ही जिथे ठेवता त्या ठिकाणी देवघरामध्ये तुम्हाला स्थापित करायची आहे. त्यानंतर ही जी पोटली आहे ज्यामध्ये तुम्ही सर्व टाकलेलं आहे तर ही पोटली तुम्हाला तुमच्या घरातील वरच्या भागामध्ये, जो घराचा वरचा भाग असतो, मग माळा म्हणतो, तुमचे पत्रे असतील, कौलं असतील, जे काही असतील, तर वरच्या भागामध्ये म्हणजे कौलांवरती पत्र्यांवरती नाही, आपला जो माळा असतो किंवा बऱ्याच लोकांच्या आता वरती ट्रॉल्या वगैरे आहेत, तर वरच्या भागामध्ये, घरातील वरच्या भागामध्ये उत्तर दिशेला ही जी पोटली आहे ती तुम्हाला ठेवून द्यायची आहे. पुन्हा एकदा एका घरातील उत्तर दिशेला म्हणजे वरती उत्तर दिशेला तुम्हाला ही जी पोटली आहे ती ठेवून द्यायची आहे. कधी किती दिवस ठेवायची तर पुढची जेव्हा पौर्णिमा येईल तर त्या पौर्णिमेला तुम्हाला ही पोटली बाहेर काढायची आहे. वरून जिथे तुम्ही ठेवलेले आहे तिथून तुम्हाला बाहेर काढायचे आहे. यामध्ये जेवढं साहित्य होतं त्यातील फक्त कवडी आणि 1 रुपयाचं जे नाणं आहे ते तुम्हाला बाजूला ठेवायचं आहे आणि बाकीचे सर्व साहित्य, धने, तांदूळ आहे ते तुम्हाला एखाद्या झाडाखाली टाकून द्यायचे आहेत किंवा मग वाहत्या पाण्यात सोडून दिले तरीही चालेल. ते जे कापड आहे ते कापड पुन्हा तुम्हाला तेच घ्यायचं आहे. पुन्हा 1 रुपयाचं नाणं आणि कवडी पुन्हा वापरू शकतात आणि पुन्हा आता जसं सांगितलेलं आहे त्याच पद्धतीने पुढच्या पौर्णिमेला देखील हा उपाय तुम्हाला करायचा आहे. असं 3, 7 किंवा 11 पौर्णिमा हा उपाय तुम्हाला करायचा आहे. तर 1 पौर्णिमेच्या आतच तुम्हाला याचा लाभ दिसायला सुरुवात होईल. घरातील जे आर्थिक चणचण तुमची चालू होती ती कुठेतरी कमी होईल. आर्थिक प्रश्न सुटायला लागतील. खूप जास्त कर्ज झालं असेल तर कर्ज कुठेतरी कमी व्हायला लागेल. घरामध्ये जिथे आर्थिक आवक येत नव्हती, होत नव्हती, लक्ष्मी कृपा होत नव्हती, तिथे लक्ष्मीची कृपा व्हायला सुरुवात होईल. घरामध्ये पैसा यायला लागेल. अडकलेला जो पैसा आहे तो तुम्हाला मिळायला लागेल आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये असलेलं जे दारिद्र्य आणि जी गरिबी आहे ती गरिबी आणि दारिद्र्य संपायला लागेल. घरातील कोपरा आणि कोपरा धनधान्याने भरून राहील. अखंड लक्ष्मीची कृपा ही तुमच्या घरावरती राहील.
अत्यंत साधा सोपा उपाय आहे, मात्र पौर्णिमेचा हा विशेष उपाय आहे, त्यामुळे प्रत्येकाने हा उपाय आवर्जून करा. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.